आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाढलं असून जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात। मात्र अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने परळीमध्ये एक नवी जबाबदारी दिली, जी म्हणजे राजाभाऊ फड यांना सरचिटणीस पदाची, जेणेकरून आमदार धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठं आव्हान त्यांनी उभा केलेलं आहे। कारण काम करत असताना पद पाहिजे, त्या पदासाठी देखील त्यांनी आज राजाभाऊ फड यांची निवड केलेली आहे। नवनिर्वाचित सरचिटणीस माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, तुम्हाला मोठी जबाबदारी दिलेली पवार साहेबांनी? नाही, काल मला आदरणीय पवार साहेबांनी राज्याचे अध्यक्ष शशिकांत शिंदे जे असतील, जयंत पाटील असतील, राजेजी टोपे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, महबूबाई शेख असतील, या सर्वांनी मिळून जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा यांनी पुढाकार घेऊन काल मला राज्याची जबाबदारी दिलेली आहे। आणि त्याबरोबरच परळीच्या मतदारसंघातील म्हणजे नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, याकडे विशेष लक्ष देण्यासाठी सांगितलं। आणि आपण परळीची निवडणूक नगरपालिकाची कशी जिंकता येईल, आपल्याला परळीमध्ये जे झालेला 10 वर्षापासून भ्रष्टाचार असेल, व्यापाऱ्यावर झालेला अन्याय असेल, हे सर्व लोकांना सांगून की आपल्या पक्षाला कसा विजय मिळेल आणि आपण लोकांना कसं चांगलं पुन्हा प्रशासनाबाबत त्यांचे लोकांचे काम कसे चांगले करू, याबद्दल सर्व आता हे करून आता पक्षाची जिम्मेदारी दिली म्हणलं तर पक्षाचं काम करत असताना या निवडणुका जिंकल्या पाहिजेत। आणि त्या निवडणुका जिंकण्यासाठी जे जे आम्हाला काय करता येईल ते आम्हाला करायला सांगितले। मात्र 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या, तुम्हाला नवी जबाबदारी देण्यात आलेली। परळीचं समीकरण नेमकं कसं आहे? परळीचं समीकरण आता असं, कालच नगराध्यक्ष पदासाठी दीपक देशमुख आमचे इच्छुक आहेत, त्यांचा काल प्रवेश झालेला आहे। आणि नगरसेवकासाठी आमच्याकडं एक 60-65 अर्ज आलेले आहेत। तर त्यापैकी आता आम्ही जे योग्य उमेदवार आमच्या पक्षाचे जे आहेत, एकनिष्ठ आहेत, त्यांचे लढण्याची कॅपॅसिटी आहे, त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, अशा सगळे लोक उभा करून परळीची नगरपालिका पवारसाहेबांच्या ताब्यात घेऊन परळीच्या जनतेला कसं आम्हाला न्याय देता येईल, त्यांना कशा त्यांच्या सुविधा त्यांना पुरता येईल, यावर आम्ही लक्ष देऊन आता आमचं काम चालू आहे। तर धनंजय मुंडे यांचं तुम्हाला आव्हान कसं असणार आहे आगामी निवडणुकीमध्ये? धनंजय मुंडे यांचं आव्हान आम्हाला काही सध्या काही तसं वाटत नाही, का तर लोकसभा असेल, विधानसभा असेल, हे सर्व बोगस मतं करून विजय झालेले आहेत। लोकसभेला बी बोगस मतदान झालं, तरी पण आमचे खासदार बजरंग बाप्पा विजय झाले। आणि विधानसभेला तर तुम्ही सर्व बघितलेच, सगळं बोगस मतानं त्यांचा जरी विजय मोठा असला तरी तो विजय फुगलेला आहे, मोठा दिसत असला तरी तो बोगस मताचा आहे। त्यासाठी आम्हाला माहिती आहे की या परळी शहरामध्ये, या परळी मतदारसंघामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवर प्रेम करणारी जनता ही जास्त प्रमाणात आहे। आणि पवार साहेबांनी सांगितले की सगळं सोबत घेऊन आपण हे निवडणुकी लढा। आणि मला तर काही धनंजय मुंडेचं आव्हान सध्या तरी वाटत नाही, का तर त्यांना सगळं नगरपालिकेचं, शहराचं, या मतदारसंघाचं सध्या वाटोळच केलेलं आहे। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे फॅक्टर समोर येणार आहेत, वेगवेगळे विषय समोर येणार आहेत, ह्याच्यामध्ये अनुषंगाने तुम्ही कसं लढणार आहात आणि तुमचं उमेदवार नेमके कोण असणार आहे? आमचे उमेदवार आता जिल्ह्याचे खासदार येऊन घोषित करतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण, नगराध्यक्ष पदाचे कोण। ज्यांना मागण्या केल्यात ते प्रस्ताव आम्ही सगळे खासदार साहेबांना आम्ही याद्या दिलेल्या आहेत, त्यावरती आता सगळं अभ्यास करून विचार करून एक उद्या किंवा परवा उमेदवार डिक्लेअर करतील। आणि सर्व अशी सगळं खासदाराच्याच मार्गदर्शनाखाली या परळीमध्ये निवडणुका होतील। दीपक देशमुख यांचं नाव चर्चेत कारण त्यांनी प्रवेश देखील केलेला आहे, कसं बघता येईल? दीपक देशमुख हे परळीचे माजी नगराध्यक्ष होते, त्यांचं काम एकदम चांगलं आहे। त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविला म्हणून त्यांना त्रास झाला आणि ते पहिल्यापासूनच पवार साहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ होते। मध्येच अजितदादाने बाहेर जाऊन दुसरा पक्ष काढला, मग ते असे गेले, त्या टायमाला त्यांच्यासोबत होते, स्थानिक आमदारासोबत पण होते। पण त्यांना कुठेतरी वाटलं की आपण पवार साहेबांमुळेच मागं पण नगराध्यक्ष झालो, निवडून पण आलो, आणि आता पण आपण पवार साहेबांच्याच पक्षात काम करायला पाहिजे, इथंच काम करायला आपल्याला खरी संधी। बाकी तर इथले स्थानिक नेते सगळा भ्रष्टाचार करून शहराचं वाटोळच करतात, सगळा भ्रष्टाचार केलेला आहे। कुठं गटार योजना असेल, पाण्याची योजना असेल, दलित वस्ती असेल, सुवर्ण जयंती असेल, तीर्थविकास क्षेत्र आराखडा असेल, हे सर्वात भ्रष्टाचार झालेला आहे। आणि ते दीपक देशमुखकडे त्यांची सगळी माहिती आहे आणि त्यांना आज प्रवेश करून त्यांना उमेदवारीची मागणी केली, त्यावर आता जिल्ह्याचे खासदार निर्णय घेतील। मात्र तुम्ही आता बोलून दाखवताना म्हणालात की धनंजय मुंडेंचा विजय हा बोगस मताने झालेला आहे, काही व्हिडिओ देखील त्या काळात समोर आलेले होते। हा प्रकार पुन्हा होऊ नये त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार, तक्रारी वगैरे असणार तुमच्या CCTV संदर्भात काही? लोकसभेला पण असं झाल्यानंतर मी हायकोर्टात गेलतो, हायकोर्टाचा आदेश आणला होता विधानसभेच्या वेळेस। विधानसभेला कोर्टनं आदेश देऊन सुद्धा ह्यांची एवढी दादागिरी होती की ह्यांना सर्व लोक उभा करून बोगस मतदान केले। आणि ते बोगस मतदान आता पण आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेत, SP ना सांगितलं, कलेक्टरना सांगितलंय की आता जे लोकसभेला विधानसभेला झालं ते परत होऊ देऊ नका
आणि आम्ही पण होऊ देणार नाहीत. पवार साहेबाचे आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत, आम्ही पवार साहेबांवर प्रेम करणारे पदाधिकारी आहेत. त्यामुळे आम्ही सुद्धा या परळी शहरामध्ये बोगस मतदान होऊ देणार. मागे वैद्यनाथ बँकेचं इलेक्शन झालं, आम्ही लढलं, आम्ही तिथं बोगस मतदान होऊ दिलं नाही. 29% मतदान फक्त परळीच्या 40 बूथवर झालं. मग वैद्यनाथ कॉलेज असेल, वैद्यनाथ कारखाना असेल आणि परळी महाविद्यालय असेल महिलाचं, तिथं 40 बूथ होते, पण 40 बूथवर 29% मतदान झाले आणि एकही मतदान बोगस झालं नाही. तसं आम्ही नगरपालिकेला एकही बोगस मतदान होऊ देणार नाहीत. आणि बोगस मतदान न होऊ देणं किंवा झालं नाही तरी विजय आमचा निश्चित असेल. नक्कीच आगामी निवडणुकांमध्ये जे पाठीमागं झालं ते आम्ही होऊ देणार नाहीत आणि त्या संदर्भात पोलीस अधीक्षक असतील किंवा निवडणूक विभाग असतील यांच्याकडे आम्ही अर्ज केलेले आहेत. विशेषतः पाहायला गेलं तर आमदार धनंजय मुंडे यांचं कुठलंही आव्हान माझ्यासमोर नाही किंवा मला आव्हान काही वाटत नाही असं राजाभाऊ फडे यांनी बोलून दाखवलेलं आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, परळी, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.